नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण मागच्या पिरियडमध्ये 13 पर्यंतच्या प्रॉपर्टी बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम एक प्रॉपर्टी बघितली. इन्स्क्राइब्ड अँगलचं माप तुम्ही इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या निम्मा असतं. अँगल्स इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट बघितलं. अँगल्स इन सेमी सर्कल आर राईट अँगल ते एक बघितलं. त्याच्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बघितला आपण. कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बघितला आणि एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम बघितला. आणि लास्ट एक प्रॉपर्टी बघितली होती की एक लाईन आणि लाईनच्या एकाच अंगात असलेले दोन्ही कोन, त्या लाईन त्याच्याशी जी केलेली जर अँगल एक कॉन्ग्रुएंट असतील तर चारही पॉइंट हे कॉन सायक्लिक असतात. त्याला थेरम ऑफ कॉन सायक्लिक असं म्हणलं तरी चालतंय. अजून एक प्रॉपर्टी इंटरसेप्टेड आर्क संबंधी ही प्रॉपर्टी आपल्याला बघायची. इंटरसेप्ट आर्कच्या 3 कंडिशन मी इथं दाखवल्यात. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे आपण ते बघितलं होतं. तर त्याचं जर माप काढायचं प्रॉपर्टी नंबर 14 मध्ये खूप महत्त्वाच्या 3 प्रॉपर्टी आपण बघणार आहोत. की इथं समज मी तुम्हाला सांगितलं मला एक अँगल दिलाय, हा अँगल कोणता समजा अँगल DEB, मेजर अँगल DEB. ही प्रॉपर्टी कोणती? प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क. त्याची प्रॉपर्टी आहे. तीन गोष्टीसाठी नीट बघा. याच्यावर प्रॉब्लेम येतोय, एक्झरसाइज मध्ये प्रॉब्लेम आहे. मला जर ह्या कोणाचा हा सेंट्रल अँगल वेगळा आणि जर हा वर्टेक्स वर्तुळाच्या आत असेल, कोण DEB हा वर्टेक्स जर आत असेल, ह्या बाहेर असेल आणि तो सर्कलवरच असेल अँगलचा वर्टेक्स, तर 3 पर्याय आहेत लक्षात घ्या. 3 केस मध्ये आपण विचार करायला. अँगल DEB हा घेतलाय तुम्हाला, सर हा घेतला चालतो पण आता हा एक घेतलाय तर हा अँगल कोणता घेतला मी? DEB. हा DEB चा वर्टेक्स कुठे? सर्कलच्या आत आहे, इंटिरियर ऑफ सर्कल आहे. तेव्हा त्याचं माप त्यांनी इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या आणि त्याच्या अपोजिट अँगलने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या बेरजेच्या हाफ असते. लक्षात घ्या. म्हणजे त्याचं सूत्र होईल हाफ ऑफ मेजर आर्क BD प्लस मेजर आर्क AC. लक्षात घ्या प्रॉपर्टी काय म्हणाली. जर एखादा अँगल वर्तुळाच्या आत असेल एखादा कोन आणि त्यांनी इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे? BD. इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल नाही हा, पण ह्या कोनाने हा आर्क इंटरसेप्ट केलाय आणि त्या कोनाच्या अपोजिट अँगलने केलेला इंटरसेप्टेड आर्क यांच्या बेरजेच्या हाफ असतो याचं माप. फॉर एक्झाम्पल आपण बघू की हा जर 40 असेल आणि हा 30 असेल तर या दोघांची बेरीज करायची 70 येईल आणि 70 च्या हाफ याचं माप किती असेल? मग 35 असेल. अशा अर्थाचा याचा प्रॉब्लेम आहे. एक्झाम मध्ये हमखास विचारला जातो. महत्वाची प्रॉपर्टी लक्षात घ्या की मेजर अँगल DEB तुम्हाला हा घेतला चालेल का? तसाही चालतो. तो एक घेणे समजण्यासाठी मी घेतलाय फक्त. कोणता असू शकतो असा. हा चालतो, याचा अपोजिट हा होईल, याचा अपोजिट हा होईल. अँगल DEB कंडिशन काय? केस काय? त्या अँगलचा व्हर्टेक्स सर्कलच्या इंटिरियर आहे, आत आहे. लक्षात घ्या. म्हणून त्याचं माप त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या आणि त्या कोनाच्या अपोजिट अँगलने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या बेरजेच्या हाफ असते. इथं मात्र हे तर 2 नंबरच्या फिगर मध्ये बघा. 2 नंबरचा इथं हा अँगल कोणता आहे? कोणता नाव घ्या. अँगल BAE म्हणा, अँगल CAE म्हणलं. मेजर अँगल CAE अँगल एक आहे. याचा व्हर्टेक्स कुठे? वर्तुळाच्या बाहेर आहे. 3 केसचा विचार करायला तर आपण नीट डोक्यात घ्या. व्हर्टेक्स आत असताना, व्हर्टेक्स बाहेर असताना, व्हर्टेक्स सर्कलवरच असताना 3 पर्याय. आणि मग CAE इक्वल टू हाफ ऑफ याची केस काय होते बघा. मेजर आर्क मोठा आर्क कोणता असेल? CE. मोठ्या आर्क मधून लहान आर्कचं मेजर R 2 आर्क इंटरसेप्ट केले त्या अँगलने. CAE ने हा एक आर्क इंटरसेप्ट केलाय आणि हा एक आर्क यांच्यातला फरक. CAE चं माप, ह्या अँगलचं माप ह्या दोन्ही इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या वजाबाकीच्या किती? दुप्पट हाफ असतं. लक्षात घ्या. आर्क BD. याला प्रॉपर्टी काय म्हणायचं? प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क. याला काय म्हणतात? प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क. याचा व्हर्टेक्स, पहिली केस बघितली व्हर्टेक्स वर्तुळाच्या आत आहे, दुसरी केस बघितली व्हर्टेक्स सर्कलच्या बाहेर आहे आणि तेव्हा त्याचं काय? CE
मायनस बीडी, आर्क सीई मेजर आर्क सीई मायनस मेजर आर्क बीडी. इथं मेजर अँगल ई इक्वल टू ई मीन्स डीईबी, डीईबी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क बीडी प्लस कोणतं घेतो एच ची बेरीज आहे. इथे ऍडिशन आहे, इथं सबट्रॅक्शन आहे. आणि तिसरी केस तर त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणलं तरी चालतं, दोन्ही एकच आहे. कारण हा इन्स्क्राइब्ड अँगल सुद्धा होतो, हा इन्स्क्राइब्ड अँगल होत नाही, हा इन्स्क्राइब्ड अँगल होत नाही कारण याचा व्हर्टेक्स कुठे वर्तुळावर नाही. याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणलं तरी चालतंय किंवा प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क म्हणलं तरी चालतंय. तर त्याचं माप काय असणार आहे, मेजर अँगल एबीसी इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क एसी. याला दोन्ही नावाने बोललं तरी चालतं, त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणलं तर चालतं. आणि इंटरसेप्टेड आर्क प्रॉपर्टी तीन कंडिशन बघा, तिन्ही मधला फरक समजून घ्या. व्हर्टेक्स वर्तुळाच्या आत असताना सेंटर वेगळा, व्हर्टेक्स वेगळा अँगलचा. तीन केस, तीन कंडिशन नीट लक्षात घ्या. व्हर्टेक्स वर्तुळाच्या आत असताना, व्हर्टेक्स वर्तुळाच्या बाहेर असताना आणि व्हर्टेक्स सर्कलवर असताना तिन्ही कंडिशन बघितल्या. त्याला म्हणजे प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क. पेज नंबर तुम्हाला 72 वर 9 आणि 10 नंबरची प्रॉपर्टी अशी दिलेली, नीट बघा. पेज नंबर रिमेंबर ती सगळंच बघा, त्यातले त्यात त्याला टिक करा. 9 आणि 10 त्याच प्रॉपर्टी आहेत, त्याच्यावर आपल्याला एक्झाम्पल बघायचं आणि परीक्षेत एक येतं व्ही ही प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या. सगळ्या प्रॉपर्ट्या 14 प्रॉपर्ट्या ह्या चॅप्टर मधल्या झाल्यात, अजून होत्या आहेत खूप महत्वाच्या, पण तुमच्या अभ्यासाला नाही. आपण इतकाच अभ्यास करतो. याच्यावर पहिली एक्सरसाइज बघायची. पहिला प्रॉब्लेम बघू. एक्सरसाइज किती, प्रॅक्टिस सेट 3.4 लास्ट एक्सरसाइज ऑफ दिस चॅप्टर. त्यातला पहिला प्रॉब्लेम बघू आपण. इन फिगर इन सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड AB. फिगर काढतो मी. ओ सेंटर दिलंय, AB एक कॉर्ड दिली आणि ही सुद्धा कॉर्ड आहे, AC कॉर्ड आहे. मी प्रॉब्लेम रीड करतो. इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर O लेंथ ऑफ कॉर्ड AB इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. कॉर्डची लांबी रेडियस ऑफ सर्कल एवढी आहे म्हणतो. रेडियस कोण आहे, OA अँड OB. OA अँड OB. कॉर्ड AB ची लांबी किती, फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. त्यातला पहिला विचारला अँगल, पहिला क्वेश्चन विचारला अँगल AOB. सेकंड विचारलाय अँगल ACB. थर्ड वन विचारलाय आर्क AB आणि आर्क ACB. आर्क ACB चं माप विचारलंय. AOB पटकन कळून तुम्हाला ही ह्या दोन रेडिया ऑफ सेम सर्कल. इन फिगर O is the center of circle. करेक्ट. 4 मार्काला 4 प्रश्न किंवा 2 मार्काला 3 मार्काला कसं विचारलं जाऊ शकतं. OA इक्वल टू OB रेडिया ऑफ सेम सर्कल. आल्सो अजून काय दिले, आल्सो OA equal to OB equal to AB given रेडिया एवढं अंतर AB चं. Therefore triangle AOB is equilateral triangle. Therefore angle AOB equilateral triangle म्हणजे हा 60 मापाचा होईल. Therefore angle AOB equal to 60 degree. Perfect. AOB 60 झाला कारण इक्विलॅटरल ट्रायंगलचा ईच अँगल किती असतो, 60 असतो. त्याच्यानंतर आर्क AB नंतर विचारलं. AOB चं माप माहित झालं आपल्याला. ACB चं विचारलंय. आता ACB चं माप ह्या AB च्या हात असतं किंवा याच्या सुद्धा हात असतं. लक्षात करा, याचं माप आणि याचं माप सारखं असतं. कोणत्याही अगोदर घेतलं तरी चालतंय. आल्सो मागं पुढे झालं तरी चालतं. आर्क AB मेजर आर्क AB
equal to angle AOB equal to 60 degree, corresponding minor arc, corresponding minor arc with respect to central angle. करेक्ट. केंद्रीय कोनाचं माप आणि मायनर आर्कचं माप किती होईल? 60 होईल. ह्या सुद्धा उत्तर झाले, लक्षात घ्या. मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही. देअरफॉर मेजर आर्क AB equal to 60 degree. सेकंड क्वेश्चनचा आन्सर झालं तुमच्या. त्याला छान चौकट करत चला. पहिलं झालं, दुसरं झालं. आता ACB हा सेंट्रल अँगल आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, लक्षात घ्या. थर्ड वन घेऊ त्याला. थर्ड वन आता हे दो एकचं आन्सर झालं, हे दोनचं आन्सर झालं. आता थर्ड वन काय आहे? मेजर अँगल ACB equal to half of major arc AB. औसत करून घ्या. inscribed angle theorem. करेक्ट झालं आपलं. काही जण मेजर अँगल ACB इज हाफ ऑफ अँगल AOB म्हणलं तरी चूक नाही करा. AOB आणि AB सारखंच आहे, पण अगोदर क्वेश्चन नंबर हा केला तरी चालतो. करेक्ट. हे अगोदर केला तरी चालतं. ACB इज हाफ ऑफ मेजर अँगल AOB. सेंट्रल अँगलच्या अर्धच असतो आणि याच्या अर्धकार हे दोन्ही इक्वल असतं. आणि देअरफॉर हाफ इंटू 60 मेजर अँगल ACB इक्वल टू 30 डिग्री. आता क्वेश्चन नंबर 4 काय? आर्क ACB A, C आणि B ह्या आर्कचं माप विचारले. ACB आपल्याकडे AB माहित आहे. मेजर आर्क ACB इक्वल टू 360 डिग्री माइनस मेजर आर्क AB इक्वल टू 360 माइनस 60 इक्वल टू 300 डिग्री. मेजर आर्क ACB इक्वल टू 300 डिग्री. ओके. 4 क्वेश्चन विचारले होते. खाली आन्सर पुन्हा लिहिलं तरी खूप छानच आहे. आन्सर AOB इक्वल टू 60 डिग्री, ACB इक्वल टू खाली आन्सर लिहित चला. आन्सर टाकायचं, एक उत्तर पुन्हा लिहायचं. इम्प्रेशन पडतं. मागं पुढे झाले असले तरी चालतं. एक उत्तर आन्सर टाकून लिहित चला. इतका सिंपल क्वेश्चन आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघूत आपण असाच आहे. चालेल. क्वेश्चन नंबर 2 बघू. PQRS हा सायक्लिक कोऑर्डिनेटर दिलाय. सेट PQ आणि RQ कॉन्ग्रुएंट आहेत. ह्या दोन कॉर्ड आहेत, ह्या कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला माहिती आहे या कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर याचे आर्क सुद्धा हा x असेल तर हा सुद्धा किती होईल? आपण थेरम बघितलाय. जर एखाद्या सर्कलच्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर संबंधित मायनर आर्क सुद्धा कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून की x असेल तर हे सुद्धा आपण डिग्री मध्ये घ्यायला आपण x मानू. आणि तुम्हाला अँगल PSR 110 दिलाय. PQR विचारलाय. आपल्याला माहिती आहे हा सायक्लिक कोऑर्डिनेटरचे अपोजिट अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. 110 आहे म्हणून हा किती होईल? 70 डिग्री होईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. PQR मेजर आर PQR विचारलाय ते 110 आणि हा याचा दुप्पट होईल म्हणजे 220 होईल, लक्षात घ्या. कारण की याचं माप माहित आहे की PSR हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय त्यांनी? हा पूर्ण केला, लक्षात घ्या. इंटरसेप्ट केलाय समजण्यासाठी सांगायचं तुम्हाला. आणि म्हणून याचे हे दुप्पट माप असतं, लक्षात घ्या. म्हणजे 220 होईल. आणि मग QR किती होईल? हे दोन्ही सारखे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून हा किती होईल? 110 होईल. आणि अँगल PRQ विचारलाय मग तो 110 च्या निम्मा होईल. तो किती होईल? 55 होईल.
सिंपल आहे. 4 प्रॉब्लेम पुन्हा लिहिताना आपण व्यवस्थित इन फिगर quadrilateral PQRS is the cyclic quadrilateral is the cyclic E1. Therefore measure angle PSR measure angle PSR plus measure angle कोणता विचारलाय PQR equal to 180 degree. कंसात लिहा cyclic quadrilateral theorem. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगल कसे असतात सप्लिमेंटरी असतात. PSR माहिती आहे तुम्हाला 110 प्लस मेजर अँगल PQR इक्वल टू 180. therefore मेजर अँगल PQR इक्वल टू 180 मायनस 110. मेजर अँगल PQR इक्वल टू 70 डिग्री. ओके PQR किती झाला 70 डिग्री झाला. हा 70 झाला करेक्ट. आता विचारले तुम्हाला मेजर आर PQR तर हा आर कुणी इंटरसेप्ट केलाय अँगल PSR ने आल्सो. सेकंड प्रश्न हा पहिल्याच उत्तर झालं. सेकंड मेजर अँगल PSR इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर. नीट समजून घ्या PQR कंसात लिहा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पण PSR चं माप माहिती आहे आपल्याला किती आहे 110 इक्वल टू हाफ इनटू मेजर आर्क PQR and therefore measure arc PQR equal to 220 degree. ओके हे दोन भागिले तिकडे आल्यानंतर काय होते गुणवाले होते. दुसऱ्या प्रश्नाचे विचारले आता QR विचारले तो सुद्धा काढून घेतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन विचारला तो सुद्धा काढून घेतो आपण. काय दिले बघा की आल्सो आता तिसरा क्वेश्चन बघू. chord PQ congruent to chord QR given दिले तुम्हाला. therefore measure arc PQ equal to measure arc QR equal to x degree. सही कंसात लिहा congruent arc with respective to congruent chords. शॉर्टकट लेला आपण थेरम बघितलाय. जर एखाद्या सर्कल मध्ये दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर संबंधित विथ रिस्पेक्टिव्ह टू आर्क सुद्धा कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. आणि मग x मानलाय आणि मग आपल्याला म्हणता येईल की आता काढले आपण PQR. नाव मेजर आर्क PQ प्लस मेजर आर्क QR म्हणजे पूर्ण कोणता होईल PQ इक्वल टू मेजर आर्क PQR. मग x प्लस x इक्वल टू किती आहे 220. 2x इक्वल टू 220. x इक्वल टू 220 अपॉन 2. x इक्वल टू 110. आणि म्हणून तुम्हाला विचारलाय कोणता विचारलाय तुम्हाला QR काय PQ दोन्ही सारखे. therefore मेजर आर्क QR equal to 110 degree. ओके क्वेश्चन नंबर 3 झालाय. सिंपल क्वेश्चन येऊ शकते एक्झाम मध्ये. नीट लक्ष द्या प्रॉपर्टी यांचा यूज आहे. ओके आता लास्ट राहिलाय PRQ मेजर अँगल PRQ. हा इन्स्क्राइब्ड आहे कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय QR आणि PQ सुद्धा किती इथं आणि QR आहे दिलाय PRQ विचारलाय कोणता QR. इथं आल्सो लिहिलं तरी चालतं तुम्ही. मेजर आर्क PQ इक्वल टू सुद्धा किती होईल 110. तर त्याचं काम आहे आपल्याला. आणि मग लास्ट क्वेश्चन एक बघू 4 नंबरचा. मेजर अँगल PRQ is half of measure arc PQ. कंसात काढून लिहा inscribed angle theorem
आणि मग तो किती होईल मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू हाफ इंटू 110 इक्वल टू मेजर अँगल पी आर क्यू इक्वल टू 55 डिग्री. खाली पुन्हा आन्सर सगळे चारही वेगवेगळे लिहून काढा. व्यवस्थित आन्सर लिहिण्याची पद्धत आहे. एक्झाम मध्ये ते लिहिलं पाहिजे. खूप सिंपल आहे, लक्षात येणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 3 फार सिंपल आहे, महत्वाचा आहे. 2 मार्काला 3 मार्काला येऊ शकतो आपण, तोही बघू. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, खूप सिंपल दिलाय. मी तो रीड करतो. काय झालंय, क्वाड्रिलॅटर फिगर नाही काढली तरी चालते. क्वाड्रिलॅटर MRPN. क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वाड्रिलॅटर MRPN is a cyclic and angle R दिला equal to 5x minus 13 degree and angle N equal to 4x plus 4 degree. Find the measure of angle R and N. R आणि N चं तुम्हाला तिने माप विचारले. खूप सिंपल क्वेश्चन आहे. R आणि N आता हा लिहिलं तरी therefore measure angle R plus measure angle N equal to किती होईल 180 डिग्री. तसं देऊ शकता सायक्लिक क्वाड्रिलॅटर आणि मग त्याचे माप आहे तुमच्याकडे 5x minus 13 डिग्री प्लस 4x plus 4 डिग्री इक्वल टू 180. मग आता ऍडिशन करू शकता 5x and 4 9x minus 9 इक्वल टू 180. करेक्ट. 13 मधून जर 4 गेले तर 9 राहते. 9x इक्वल टू 180 प्लस 9. 9x इक्वल टू 189. x इक्वल टू 189 अपॉन 9. 9 1 9 9 2 18 9 1 9 x इक्वल टू 20. Therefore angle R equal to किती होईल मग 5x minus 30 म्हणजे 5 into 21 minus 30 110 minus 13 5 1 5 10 आणि मग 13 किती येते इक्वल टू R इक्वल टू 97 डिग्री. लक्षात घ्या. ओके, 10 आणि 3 90 आणि तुम्ही डायरेक्ट आता n काढा. ऑल्सो मेजर अँगल n इक्वल टू तुम्ही 180 मधून 97 मायनस केली तरी चालतं. ते किती 83 डिग्री. लक्षात घ्या. दोघांची बेरीज किती आली पाहिजे 83. n किती 83 डिग्री असं लक्षात घ्या. इतका सिंपल क्वेश्चन आहे तो. ओके, सिंपल गणित प्रॉब्लेम होता. थोडंसं नीट बघा इथं. त्याचं मल्टिप्लिकेशन थोडंसं चुकलं आहे आपल्याला. 105 येईल आणि मग इथं याच्यातून येईल 92 येईल. 5तून 2 आणि 10 92 आणि इथं 92 सबट्रॅक्ट केल्यानंतर येईल 88. एवढं थोडंसं करेक्शन आहे. इथं आपलं चुकून 110 झालं होतं. सिंपल प्रॉब्लेम नीट लक्षात घ्या. सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी वापरली. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूत आपण. हे 88 आणि 92 डिग्री इथे लक्षात घ्या. बघा दोन्हीची बेरीज 180 येते का नाही. 8 आणि 2 10 चाला 1 9 2 18 180 बरोबर. 105 होते. चुकून चालते स्लिप ऑफ पेन. ओके, पुढचा प्रॉब्लेम बघा. काय दिले खूप सिंपल आहे की इन फिगर RS इज द डायमीटर ऑफ सर्कल. RS ही डायमीटर आहे आणि सेंटर O विथ सेंटर O. RS इज काय डायमीटर आहे. लक्षात घ्या. विथ सेंटर O पॉइंट T लाइज ऑन द एक्सटेरियर ऑफ सर्कल. P हा बाहेर बिंदू आहे. लक्षात घ्या. मी जोडून घेतो लगेच. हा एक बाहेरचा बिंदू आहे. P हा एक एक्सटेरियर बिंदू आहे आणि तुम्हाला काय विचारलंय T lies in the exterior of circle. Prove that angle RTS हा acute angle हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मी काय करतो कन्स्ट्रक्शन जॉईन इथे एक जोडून घेतो.
इथं हा इथे एक बिंदू इथे मी जोडून घेतो, इथं नाव आहे एम नॉट. खूप सिंपल प्रूफ आहे. पुन्हा सांगतो, आर एस ही डायमीटर आहे आणि टी हा एक्सटेरियर पॉइंट आहे. तर तुम्हाला आर टी एस हा काय दाखवायचा आहे. मी काय केलं मग की ड्रॉ आर टी विच इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉइंट एम. ड्रॉ in figure O is the center of circle and RS is and say RS is diameter. RS is diameter of circle. Correct. Also T is the exterior point of the circle बाह्य बिंदू. करेक्ट. आणि मग ड्रॉ की आर टी इंटरसेक्ट आल्सो सेग आर टी इंटरसेक्ट सर्कल at point M आणि जॉईन काय केलं मग जॉईन एमएस हा एमएस जॉईन केल्यामुळे लक्षात आलं असं हा सेमी हा आरएस काय आरएस डायमीटर आहे आणि मग हा सेमी सर्कल होईल. लक्षात घ्या आरएस डायमीटर आहे म्हणजे आरएस कोण झाला इकडला किंवा हा अर्धवर्तुळ होईल. म्हणून अर्धवर्तुळातील कोण काय असतो काटकोन असतो. देअरफॉर की मेजर अँगल आर एम एस इक्वल टू किती होईल 90 डिग्री. असं अँगल इन सेमी सर्कल अर्धवर्तुळ होईल. अर्धवर्तुळ काय असतो काटकोन असतो. लक्षात घ्या. आता सिंपल गोष्ट झाली. दोन पद्धतीने तुम्हाला सांगता येईल की हा 90 म्हणजे हा सुद्धा 90 होईल. करेक्ट. आणि मग इन ट्रायंगल दोन पद्धतीने समजून सांगतो तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. इन ट्रायंगल टीएमएस याच्यामध्ये हा 90 म्हणजे उरलेले दोन्ही कोण कसे असतील ॲक्युट अँगल असतील. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. त्यातला हा 90 झाला म्हणजेच हा ॲक्युट अँगल आहे आणि ॲक्युट अँगल असं म्हणजे लेस दॅन 90 म्हणजेच हा ॲक्युट अँगल होईल. किंवा आपल्याला माहित आहे की अजून एक थेरम बघितला होता तुम्ही एक्सटेरियर अँगल थेरम की याचं माप त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल पेक्षा कसं असतं मोठं असतं. नाव angle RMS is exterior angle remote interior angle theorem ने वापरायचं. exterior angle theorem is the exterior angle of triangle TMS correct. Therefore पण तो 90 आहे हा काय 90 याच्यापेक्षा हा मोठा असतो. लक्षात घ्या. आणि मग therefore angle RMS is greater than angle MTS correct. But RMS is 90 degree correct. म्हणजे therefore angle MTS is less than 90 degree. तर हा 90 आहे. आरएमएस किती 90 आहे म्हणजे एमटीएस मीन्स त्याचं पूर्ण नाव काय दॅट इज एमटीएस म्हणजे कोणता अँगल आरटीएस इज लेस दॅन 90 डिग्री. देअरफॉर अँगल आरटीएस इज ॲक्यूट अँगल. इतकी सिंपल. मेन प्रॉपर्टी काय वापरली हा 90 होईल. हा डायमीटर आहे. डायमीटर किंवा प्रॉपर्टी ऑफ डायमीटर म्हणलं तरी चालतं याला. किंवा अँगल इन सेमी सर्कल कॉर्लरी बघितली होती. अर्धवर्तुळातील कोण काय असतो काटकोन असतो. लक्षात घ्या. हे सेमी सर्कल आहे. हा व्यास आणि हा 90 होईल. हा इन्स्क्राइब्ड अँगल किती होईल त्याचा 90 होईल. लक्षात आपण बघितलं होतं. हा 90 आहे. दोन्ही पद्धतीने करता येईल म्हणजे हा सुद्धा 90 होईल आणि मग ह्या त्रिकोणामध्ये हे दोन कोण नक्कीच ॲक्युट असतील कारण दोघांची बेरीज 90 होईल म्हणजे हा नक्की नाही. किंवा हा बाह्य कोण आहे हा त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा मोठा असतो. इथं तुम्ही लिहू शकता एक्सटेरियर अँगल थेरम. एक्सटेरियर अँगल नाही स्टँडर्ड अँगल थेरम बाह्य कोणाचे प्रमेय. इतकी सिंपल प्रूफ होती. ओके. त्यात फार काही जास्त डोकं लावण्यासारखे नाही. पुढची सुद्धा 5 नंबरची खूप सिंपल आहे.
पुढचं तर खूप सोपं आहे, थेरमच आहे, प्रूफच आहे, असे तुम्हाला पटपट देता येईल तुम्हाला. ते काय प्रूफ आहे बघा, की प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. फिफ्थ नंबर का प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. फिगर काढली तरी चालते, की आपल्याला माहित आहे शॉर्टकट लिहा, पूर्ण गिवन टू प्रूव्ह लिहा, कसं चालतंय. ए बी सी डी इन फिगर, सिंपल प्रूफ आहे. इन फिगर क्वाड्रिलेटर ए बी सी डी is a rectangle, therefore measure angle A equal to measure angle B equal to measure angle C equal to measure angle D equal to 90 degree. Therefore measure angle A plus measure angle C equal to 180 degree and measure angle B plus measure angle D equal to 180. Therefore by converse of cyclic quadrilateral theorem, quadrilateral ABCD is a cyclic rectangle. आणि रेक्टँगलचे अपोजिट अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. तर ही अँगल किती असतो, 90 डिग्री. इतकी सिंपल प्रूफ आहे, खूप महत्वाची. परीक्षेला 2 मार्क महत्वाची, म्हणजे एक्झामला बऱ्याच वेळा विचारली, की सिंपल असल्यामुळे विचारली जाऊ शकते. लक्षात घ्या, विचारली एकदा दोनदा. ओके, गणित म्हणून प्रूफ नाही. असाच पुढचा एक प्रॉब्लेम आपण बघू, 6 नंबरचा. झालंय, जो की आपण एक लास्ट प्रॉपर्टी बघितली होती 13 नंबरची कालची, त्याच्यावर आधारित आहे. आणि सायक्लिक क्वाड्रिलेटरच्या आधारित एक 6 नंबरचा प्रॉब्लेम बघू आपण. आणि एक्स वाय छेद टी आणि काय डब्ल्यू, लक्षात घ्या. आणि पी प्रॉब्लेम रीड करतो, सिंपल आहे, तोंडी उत्तर सांगतो, नंतर लिहून देतो. इन फिगर अल्टिट्यूड शिरोलंब कोणता, वाय छेद आणि एक्स टी ऑफ ट्रायंगल डब्ल्यू एक्स वाय इंटरसेक्ट ॲट पॉइंट पी. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलेटर डब्ल्यू छेद पीटी हा सायक्लिक प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे बघा, हा 90 म्हणजे हा सुद्धा 90च आहे. अपोजिट अँगल सप्लिमेंटरी होती. काय काय दिले, आणि नंतर दुसरा क्वेश्चन नंतर बघू. इन ट्रायंगल डब्ल्यू एक्स वाय के अल्टिट्यूड काय, वाय छेद परपेंडिक्युलर टू एक्स डब्ल्यू आणि एक्स टी परपेंडिक्युलर टू वाय डब्ल्यू गिवन अल्टिट्यूड. आणि म्हणजेच अँगल काय होते, छेद आणि वाय किती होते, टी किती, 90 होते. नाव इन क्वाड्रिलेटर, मी कोणत्या क्वाड्रिलेटरचा विचार करतो तुम्हाला. नाव इन क्वाड्रिलेटर कोणता, डब्ल्यू छेद पीटी एवढंच बघा, की अँगल डब्ल्यू छेद वाय अँगल डब्ल्यू छेद वाय प्लस अँगल WTP इक्वल टू 180 डिग्री. हा 90 हा 90, म्हणजेच ऑटोमॅटिक काय होईल मग, ह्या दोघांची बेरीज, चौकोनाच्या चारी कोनाच्या मापाची बेरीज किती असते, 360. हा ना 180 झाला, म्हणजे हा ना सुद्धा काय होईल, आल्सो. मग काय होईल, W प्लस, नाही लिहिलं तरी चालतंय, प्लस अँगल P इक्वल टू 180 डिग्री. Therefore by converse of cyclic quadrilateral theorem काय म्हणता येईल, की क्वाड्रिलेटर W छेद PT is a cyclic. हे प्रश्नाचं उत्तर झालं. आता दुसरा एक क्वेश्चन विचारला असं तुम्हाला, की पॉइंट X Y T
एक्स वाय टी वाय, एक्स वाय टी झेड, एक्स वाय टी, एक्स झेड टी वाय, एक्स झेड टी वाय सायक्लिक आहे. करता येईल. आता दुसरी प्रूफ आपल्याला माहित आहे की त्याची आपल्याला दुसरी प्रूफ देता येईल. आल्सो की एक्स वाय काय, आल्सो हियर एक्स वाय इज अ लाइन, आल्सो अँगल एक्स झेड वाय इक्वल टू अँगल कोणता, एक्स झेड वाय इक्वल टू अँगल एक्स टी वाय इक्वल टू 90 डिग्री. and point कोणता, झेड अँड टी lies one side of line xy. एकाच अंगाचे ते बिंदू आणि दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर बाय, त्याला आपण प्रॉपर्टी काल बघितली होती, तिचं नाव दिलं होतं. देअरफॉर बाय सायक्लिक थेरम ऑफ प्रूव्ड बाय, त्याला माहिती बाय कॉनसायक्लिक थेरम. देअरफॉर बाय कॉनसायक्लिक थेरम, त्याला नाव दिलं आपण बाय कॉनसायक्लिक थेरम point x z t and y are काय विचारलं तुम्हाला, कॉनसायक्लिक. अच्छा एवढंच लिहायचं, काही विशेष नाही. आला प्रश्न तर एक लाईन दाखवा. हिअर एक्स वाय इज द लाईन आणि त्याच्यावर दोन बिंदू अँड पॉइंट एक्स अँड वाय लाईज ऑन देम असं लिहिलं तरी चालतंय. हा अँगल आणि अँगल 90 चा असा मानत नाही, पण कॉन्ग्रुएंट पाहिजे. अँगल एक्स झेड वाय आणि अँगल एक्स टी वाय हे दोन्ही 90 आहेत, कारण ते अल्टिट्यूड आहेत. आणि अँड पॉइंट्स झेड अँड टी लाईज ऑन वन साइड ऑन द लाईन एक्स वाय, एकाच अंगाचे वन साइड ऑफ लाईन, दोन्ही एकाच अंगाचे अपोजिट नाहीत, एकाच साइडला. लक्षात घ्या, वन साइड ऑफ लाईन एक्स वाय. अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा म्हणजे बाय कॉनसायक्लिक थेरम. त्या थेरमचं नाव काय द्यायचं, बाय कॉनसायक्लिक थेरम पॉइंट्स एक्स झेड टी वाय, एवढं सिंपल आहे. आर द कॉनसायक्लिक लक्षात घ्या. ओके, हरकत नाही. दोन प्रॉब्लेम राहिले खूप महत्त्वाचे, ते आपण बघून टाकू. चालेल. 7 नंबरचा प्रॉब्लेम व्हीव्हीआयएमपी खूप सिंपल आहे. मी आत्ता ज्या प्रॉपर्ट्या बघितल्या होत्या त्याच्यावर इथे प्रॉब्लेम रीड करतो. इन फिगर मेजर आर्क एनएस 125 डिग्री दिले आणि मेजर आर्क ईएफ 37 डिग्री दिली. तर तुम्हाला एनएमएस या अँगलचं माप विचारलंय. ह्या अँगलचा व्हर्टेक्स कुठे आहे, आत्ताच बघितली प्रॉपर्टी, वर्तुळाच्या बाहेर आहे. इन फिगर डायरेक्ट लिहायला सुरुवात करायची. इन फिगर मेजर अँगल एनएमएस इज हाफ ऑफ, आणि मोठ्या आर्क मधून, आता माहिती याचं माप मोठं आहे 125 मोठं आणि लहान आहे. हाफ ऑफ मेजर आर्क एनएस मायनस मेजर आर्क एफ. एवढंच लिहायचं, खूप सिंपल आहे. परीक्षेला येतोच प्रॉब्लेम. कंसातल्या प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राइब्ड आर्क अँगल नाही, इंटरसेप्टेड आर्क. इतकं सिंपल आहे, सूत्र असल्यासारखंच आहे. हाफ इक्वल 125 मायनस 37. करा सबट्रॅक्शन किती ते 125 मधून 37 मायनस करा. 15 तून 7 गेले की 8, 3 1 4, 12 तून 4 गेले की 8. बरोबर आहे का बघा. 7 2 14 1 15, हात चला 1 3 1 4, 4 8 12, 88 डिग्री होतं. इतकं सिंपल झालं. 2 मार्काला मेजर अँगल हाफ इंटू 88 आणि मग अँगल एनएमएस 44 डिग्री. मेजर अँगल एनएमएस मेजर अँगल 44 डिग्री. कार्याचा कुठे व्हर्टेक्स, वर्तुळाच्या बाहेर असता. हा फॉर्म्युला वापरायचा एक्झाम मध्ये येतं, म्हणजे येतं त्याच्यावर. असंच दुसरं आहे त्याच्यामध्ये हा ते लास्टचा असाच आहे. मग 7 आणि 8 व्हीव्हीआयएमपी करा, येणार आहे 100% एक्झाम मध्ये 2 पैकी येणारच आहे.
प्रश्न एक्झाम मध्ये येणार, तर याच्यावर लक्षात घ्या. म्हणून त्याला स्टार करून ठेवा. DVIMP 7 आणि 8 पैकी एक प्रॉब्लेम एक्झामला येऊ शकतो, काहीच अडचण नाही. मोठ्या आर्क मधून लहान आर्क सबट्रॅक्ट करायचं, त्याच्या हाफ करायचं, हे येऊन जाईल. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क. आणि क्लासचा बघू असाच आहे, तिथं सुद्धा हीच प्रॉपर्टी वापरायची आपल्याला 8 नंबरची. ओके, 8 नंबरचा बघूत आपण. VVIMP च लक्षात घ्या. ABC A B आणि तर C नाव दिले. सेंटर वेगळा आहे, सेंटरचा काही संबंध नाही. D आणि E काय काय दिले बघा. आता तुम्हाला इथं थोडंसं वेगळं दिले. अँगल ABE हा 108 डिग्री दिलाय. ABE दिलाय आणि आर्क AE हा आर्क तुकडा दिलाय तुम्हाला. तो किती दिलाय? 95 डिग्री. आणि तुम्हाला त्याच्या अपोजिट अँगलचा असलेला हा विचारलाय तुम्हाला. कोणता आर्क विचारलाय? DE. सूत्र तेच. मग इन फिगर मेजर अँगल ABE. आता व्हर्टेक्स कुठे आहे? B वर्तुळाच्या आत आहे. प्रॉपर्टी 2 आर्क इंटरसेप्ट केले त्यांनी, पण त्यांच्या बेरजेचे हाफ असतो, लक्षात घ्या. ABE इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क. ऍडिशन म्हणजे तुम्ही अगोदर घेत करेल AE प्लस मेजर आर्क DC. मेजर आर्क DC. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्टेड आर्क. करेक्ट. किमती ठेवून द्या. ABE किती दिलाय? 108 अँगल दिलाय. हाफ इंटू मेजर आर्क AE किती दिले? 95 प्लस मेजर आर्क DC. हे लगेच दोन्ही काढत नाही, दोन्ही इकडे गुणवले होते. 108 इंटू 2 इक्वल टू 95 प्लस मेजर आर्क DC. आणि मग ते किती होते? 216 इक्वल टू 95 प्लस मेजर आर्क DC. ओके, therefore measure arc DC equal to measure arc DC equal to 216 minus 95. करा सबट्रॅक्शन. किती येते? 216 वजा 95 1 2 आणि 121 डिग्री. पण ते दोन इकडे घेऊन गेलो तर आपण 108 दोन्ही किती झालं? 216 आणि 216 मधून 95 वजा करायचं. आणि 6 तून 5 गेले 1 आणि 11 तून 9 गेले 2, 121 डिग्री. मेजर आर्क DC. इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे. 2 पैकी एक एक्झाम मध्ये येऊ शकतो. महत्त्वाचा इथे एक्सरसाइज तुमची संपलेली. पुढचा भाग तुमच्या सिलेबस खूप महत्त्वाचा भाग आहे. पण का कॅन्सल केला माहित नाही. केला आता करोनामुळे कॅन्सल झालाय. आणि त्याच्यानंतर थेरम ऑफ अँगल. आता हे सगळे अँगलचा अभ्यास होता, साईडचा होता खरं तर अर्धा चॅप्टर अजून बराच राहिला होता. महत्वाची एक्सरसाइज तो पण तुमच्या पूर्ण सिलेबस मधून एक्सरसाइज आणि इथून पुढचा अभ्यास कॅन्सल केलेला आहे. त्याच्यामुळे एक्सरसाइज 3.5 पूर्ण कॅन्सल केलेली. त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम आता बघून घ्यावे लागतील. प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन 1 मधला 7 क्वेश्चन सुद्धा कॅन्सल केलाय त्यांनी. आता तुमचा होमवर्क बघा. मी सांगतो प्रॉब्लेम सेट 3 होमवर्कला देतो मी. तर प्रॉब्लेम सेट 3 त्यातला क्वेश्चन 1 करा. एक्सेप्ट 7 तुम्हाला येणार नाही. नाही केलं तरी चालेल, सिलेबस मध्ये नाही. पुन्हा सांगतो प्रॅक्टिस सेट 3.5 एकही क्वेश्चन येणार नाही. नवे पेज नंबर तुम्ही बघितलेला असन. पेज नंबर 75 पासून काही येणार नाही. 75 टू 82 पर्यंत सिलेबस कॅन्सल झालेला आहे. एक एक्सरसाइज. आता प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन 1 तुम्ही होमवर्कला करायचं. त्यातला 7 क्वेश्चन करू नका. त्याच्यानंतर तुम्ही 2 करायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा, 4 नंबरचा. त्यानंतर उरलेले मी घेईन. त्याच्यानंतर एवढेच तुम्ही करा. 1 2 3 4 करा. 15 नंबरचा सिलेबस मधून कॅन्सल झालाय. 13 कॅन्सल झालाय. टिक करा. 13 कॅन्सल, 15 कॅन्सल, 16 कॅन्सल, 16 कॅन्सल झालाय सिलेबस मधून. प्रॉब्लेम सेट 18 कॅन्सल झालाय. 22 कॅन्सल झालाय.
24 सुद्धा कॅन्सल झालेला आहे. लक्षात घ्या, एवढे प्रॉब्लेम कॅन्सल उरलेले. मी प्रॉब्लेम सेटवर एक एक जर पिरियड घेईन. इथं हा चॅप्टर संपलेला आहे, पण प्रॉब्लेम सेट राहिला मी घेईन त्याच्या आणि हॉट्स सुद्धा घ्यायचा प्रयत्न करेन. बघू हॉट्स पण आता मला वेगळे काढावं लागतील. ते एकच रास्ता कामा याची मला काळजी घ्यावं लागेल. बघू त्याचं काय करायचं. ओके, थँक्यू.